आता मला वाटते महायुतीच्या सरकारला बहुमत मिळालेलं आहे राज्यामध्ये आणि या बहुमतामुळं जे काही राज्य सरकारने निर्णय घेतले होते, लाडकी बहीण योजना असेल, महिलांना एस टीमध्ये अर्ध तिकीट असेल, 75 वर्षाच्या लोकांना प्रवास फ्री असेल, या सगळ्या योजनेमुळे महायुतीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे आणि महायुतीचं बहुमत आलेलं आहे। मला असं वाटतं की जर एस टीचे तिकिटाची वाढ जर केली तर मला वाटतं सर्वसामान्य प्रवाशावर हा एक मोठा भुर्दंड पडेल आणि सर्वसामान्याच्या खिशाला त्या झळा पोहोचतील। कारण सरकार मग आता बहुमतात आलं म्हणून तर सर्वसामान्यावर हा भुर्दंड लादत नाही ना, असं मला एक वाटते। आणि एस टी महामंडळाने जे प्रस्ताव ठेवला आहे एस टीचा भाडेवाढ करण्याचा, ते मला वाटतं हे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला झळ पोहोचणार आहे आणि नक्कीच या भविष्यात याचा लोक विचार करतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।